हॅलो हॅलो चला आशीर्वाद बरोबर हॅलो ए शाबास बसून घ्या सगळे आहेत ना साक्षीला आहेत ना सगळे याचा अभ्यास करतो थोडा देतो आहेत ना साक्षीला सगळे आहेत का आयजक मी काय भीक मागे काय तुमच्या इथे यायला बुवा बोलले लक्षात घ्या त्या अगोदर सर्वांचा मानपान राखून माय माऊलींचा मानपान राखून माझ्या मित्र परिवाराचा मानपान राखून दुसऱ्या पिढीचा मानाचा मुद्रा करतो अगं ऐका दादा बेस थोडा कमी करा बेस आहे पण बेस कमी करा हे अशी उन्हाटकू म्हणजे त्यांना बारी करायची अक्कल नाही ज्यांच्या हातामध्ये माईक आला काय पण म्हणतात माझा 13वा करणारा कोण तू कोण सांगा मला बारी करलो काय ज्याला गाण्याचा ग माहित नाही अरे बापाच्या जेवढती उड्या मारणारा तू आता बाप नाही तू काय करतो शामनिया ए मला लवडू बोलतो लवडू ए लवड्या पटवून दाखवीन शब्द लवडू मला बोलतो लवडू तुम्हाला पटला काय विषय हा मला बोलले बुवा आमच्या जीवावरती राजापूरमध्ये भीक मागा येतात मंडळ तुम्ही मला सांगा सुपारी तुम्ही मला देताय ना कोणी केला हा आता आला इथं 3 वर्ष म्हणजे 3 वर्षापूर्वी मी कार्यक्रम केलेला आहे ही सेवा केली लोकांची आज ठीक आहे पाऊस होता म्हणून ही काय गर्दी कमी झाली परंतु या खालच्या स्टेजवरती आम्ही जिमन बुवाने मी कार्यक्रम केला बुवा तशी तुझी लायकी नाही किंमत पण नाही बुवा आणि तू दत्ताची घराण्याचा पोरगा होऊ शकतच नाही तू होऊ शकतच नाही असं काय म्हणतोय त्यांचं रक्त वेगळं होतं तुझं रक्त वेगळं आहे तुझं रक्त वेगळं आहे म्हणून मी काय म्हणतोय जातीवरना बोलायचं नाही नावावरना बोलायचं नाही तुम्ही वैयक्तिक बोलता अरे मला म्हणतात लवड्या लवडू हा बोलतात तुझ्या मी उरावरती बसल बघा ईश्वराची देण आहे माझ्या लक्षात घ्या जी मला बॉडी दिले लक्षात घ्या त्या बॉडी प्रमाणे मी काम करतो बघा आणि म्हणून तुला हाय लांजेवाले गांजेवाले मोठे लक्षात घ्या पहिल्या बारीमध्ये मी बोललो हा अरे ए शकण्या मिळवतोस तू शांबड्या तू बसलास ह्याच्यावरती माझ्या बोलाय करू नको जेवढं तुझ्या ना चोपडीमध्ये नाही ना दाताच्या घराडीच्या ते तेवढं माझ्या चोपडीमध्ये लक्षात घ्या अरे वैयक्तिक काय पण बोलतो वैयक्तिक काय विषयाला विषय नाही काय नाही बुवा त्या लायकीचा नाही तू समशील हे जर आधी काय केलास ना बुवा समशील तू असं बोलायचं नाही मी पहिल्या बारीमध्ये काय वाईट बोललो काय माझी आणि बायको काढला आजोबा काढला हा सासरा काढला बारीमध्ये मी काय बोललो म्हटलं दत्ताचा कुत्रा तो आहे तेच मी बोललो मी काय वाईट बोललो काय बुवा मला म्हणतात आणि हा बेवड्याचा विषय हा बेवड्या म्हणतात बेवडा बोलले ना हा आता या घ्यान का मला पाचन होती काय हा एवढीशी पाचन होती काय हा
हा गांजा पितो, ऐका, हा गांजा पितो, बायकांची बियर पितो. आता ह्याला काय सांगू, जी मी पितो ह्याचा पैसे काय हा ह्याचा वापूस देतो. बापसाचा विषय काढत म्हणून बुवा, ज्या ज्या गोष्टी तुम्ही करताय ना, अरे माझी बॉडी नाही, तुमच्या घरात बायकोला विचार, तुमच्या बायकोची बॉडी कशी आहे ती काढणार विषय, काढणार का त्याने काढला माझ्या बायकोचा विषय. परवा जी लायकी नसताना, तुमची किंमत नसताना हे मला बोलताय, आणि कोणाशी बोलताय. 17 वर्ष घासले, घराटे भाव गेले, मला काय म्हणतात घराटे भावांशी आणि बारी गेली नाही. अरे बारी नाही गेली तरी पण संबंध गुरुवर यांचं वेगळं होतं, आणि त्या लायकीचा शाहीर हा सुशांत नाही. तुझी किंमत नाही, लक्षात घे, किंमत नाही. अरे तरी भवानी मला केले, अरे तरी भवानी मला केले, अरे बापाच्या जेव्हा तू उड्या मारणारा तो आता तो नाहीस, तसा शाहीर नाही. लांबरी भवानचं गाणं परवा मला बोलले, म्हणजे ह्याच्याकडे काय, ह्याला फोन कर त्याला फोन कर, बुवा तुझ्याकडे काय. अरे माझ्या ना माझ्या नाकाची सर नाही बुवा तू. मी आता जे काढलंय उत्तरला उत्तर, हा म्हणून परत मला म्हणतात बुवा बायकोला बाम लावाय सांग. मला बोलले की नाही, तुझ्या बायकोला बाम लावाय सांग. आता ह्याची बायको मी, ह्याच्या घरात पण बायको हाय की नाही, याच्या घरात पण बायको आहे ना, माझ्या घरात पण बायको आहे. मग तू जेव्हा तुझ्या घरात बायकोला बाप लावशील तेव्हा काही ना काहीतरी उत्पत्ती होईल ना. हा बुवा बोललेत मला, बोलत की नाही. हा वैयक्तिक बोलून ह्या गोष्टी होत नाही बुवा. आता तुम्ही वैयक्तिक बोलत ना, पहिला बार तुम्हाला देतो. मला बोलली आता, ऐका बुवांचं आता अजून एक बार लक्षात वाजवलं बोला. परवाच्या बारीमध्ये म्हणतात ते काढायचं नाही. मी वैयक्तिक बोलत नव्हतो बुवा. ज्या ज्या गोष्टी तुम्ही करताय ना ते मी गाण्यात ना आणतो, मी वैयक्तिक बोलत नाही. त्याला शाहीर म्हणता येत नाही, लक्षात घ्या. मी पहिली बारी कशी केली तुम्ही मला सांगा. वैयक्तिक काय बोललो का बुवा ना, हा वैयक्तिक बोलतो ना. गाण्यात काय गोष्टी आणतोय बघा, माझ्या बायकोला बोलला, सासऱ्याला बोललात, मग मी काय आणतोय आता बघा. तुम्हाला कसा गारगार आणि आई शपथ सांगतो तुझी मस्ती जिनाला फक्त आज शाहीर संदीप मोरे खेळता शक्ती होणार असेल, लक्षात घे. हा चॅलेंज आहे, चॅलेंज. आता दुसरी बारी फक्त ऐका बुवा, तुमची लायकी नाही बारी करायची, लायकी नाही. बापाच्या नंतर तुम्ही कोण हे दुनियावाले येऊन झोपले माझ्यासोबत, त्यांना झोपवली मी. हा ही कालची शेवटी पोरा ही सुशांत, शांतच बस तू. साल्या, आता साल्या हा शब्द नाही, शिवी नाही. मी बोललो होतो, हे बोलले मला लवड्या काय लवडू. मी बोललो असतो माय मावल्या माझ्या आहेत, मी असे शब्द, ए नालायका, ए निर्लज्जा, ए भिकाऱ्या, त्याच्यावरती पण बोलू शकतो मी. हे पटून द्यायचं काम माझं आहे, लक्षात घ्या. परंतु हे बोलले मला, हे लवडे बुवा. म्हणून काय म्हणतो ऐका, बुवाने आता मला बोलले, आता पण बोलले, मग पण अगोदर पण बोलले. रक्त पण त्या साला काढतो बुवा, रक्त काढायला संदीप बुवा मध्ये तुरेवाला अजूनही कोण जन्माला आलेला नाही. मारामारी करायची असेल आपल्याला तीही करू शकतो. केस असेल, जरी केस केली ती जरा ताकद आहे माझ्याकडे. 4 बाजूनी माझी माणसं आहेत. मला बोलले बुवा लांजामध्ये आलात कसं पुढे जाल काय ते. बुवा लांजा घेऊन तुझी मारून जातो मी आज, आणि मला किती अडवायची आहे ती अडव. हे गाडव मला आता अडव, हे गाडव. म्हणून काय म्हणतो ऐका, पहिला बार माझ्या बायकोला बोलले, बायकोला बारीमध्ये बोलले, कौत बांधायचं. त्या बारीमध्ये म्हटले, आता पण तो विषय काढला त्याने बुवानी. बुवा हातात घेऊन बघा, ह्या बुवाची अक्कल काय रे, वडिलांनी तुला काय शिकवलंय. शब्द मांडवी आपण काय करता, त्या बारीमध्ये परवाच्या बारीमध्ये बोलले, पण त्याचं उत्तर मी आता आणलंय.
बुवा हातात घेऊन आपलं सामान. आता सामान बायकांकडे असतं का पुरुषांकडे असतं? बघा किती म्हणजे ह्या बुवाला लिहितेवी पण अक्कल नाही, मग शिटीमध्ये नाही. हा गांजा पितो, हा गांजा पितो आणि बायकांच्या बियर पितो आणि आम्हाला बोलतो मी काय पियालोय. हा काय माझी पप्पी घ्यायला होता, पप्पी घ्यायला होता म्हणून त्याचं उत्तर देऊन नंतर नंतर बाळावून दे. बुवा हातात घेऊन आपलं सामान, हा पळकुटा तू बाईल्या. बुवांचा विषय परवाचा असा पळकुट्या तू बाईल्या. हा काय करशील ताटून तुझी बायको सासऱ्याच. आता बायको म्हणजे मीच आहे ना. परवा बोलले आता मी आता यांना खांदा लागणार, आता वडणं लागणार नाही अजिबात. जरी रात्र गेली, रात्र वैरायची आहे, पण ह्याची अशी साला काढीन ना, केस ती केस उठून काढीन. हा उदारी ठेवणे का नाही, आपण ठेवता नाही. किसका की बाप आणि देशात तुझी बायको सासऱ्याच ताट करते चाटून. हे बुवाचे शब्द काय विषय काय बुवा? परवा बोललेत बुवा, परवा बोललेत बुवा. विषयाला विषय आय शपथ. काना खाली पण येत नाही, काना वरच्या पण जगते. लक्षात घ्या, असं मी शब्द माझे असतात. मला बारीक असं समजू नका, लक्षात घ्या. एका फोनवरती वेगळा गेम होईल. हो पाशाबाई म्हणून त्याचं उत्तर देतो. हा देऊ का उत्तर? त्याचं उत्तर देऊ का? हा आता बघा उत्तर देतो. धरला हातात सामान, अरे हा नमन करतो त्या लाभोळी मुलाचा बघून आता नमनाचा घालता येते का गवन? म्हणतोस तू रावण शाकड्या म्हणतो शामड्या. हा तुम्हाला झोपून आले, आम्ही खेळवायच आहोत आणि झोपून 100% म्हणून काय म्हणतो ऐका उत्तर. त्याचं उत्तर आता स्टेप बाय स्टेप, नंतर बोर्डवरती चढायचं. हो धरलं हातात सामान त्यानीचे धामान, का भिजला सांगतो मी असा कसा तो घामान. अरे का भिजला सांगतो मी असा कसा तो घामान. बायको पाहिजे काय तुझ्या घरात? बायकोला तुझ्या घरात बायकोला लावलं बाजूच्या पोरान. तुझ्या घरात बायकोला लावलं बाजूच्या पोरान. वैयक्तिक करायचं नाही बुवा. अजून आता मग पहिला एक विषय घेऊया. बुवांचा विषय मला आला, त्याचं उत्तर माझ्याकडे नाहीये. बुवा तुम्ही काय दिलं असेल तरी चुकीचं असेल, म्हणून अजून परत नाचू नका. आज बुवाला मी नाचवणारच म्हणून बघा हा बुवा असा आहे. मला म्हणतो हे केलं ते केलं. बुवांची 1000 लफडे आहेत म्हणून पहिला ठोसा देतो. नाही तर बोलू बघा. अरे ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये नसतात, आपल्या घरामध्ये लक्ष्मी असते, त्यावेळेला तुम्ही काय करता? ही अक्कल तुमच्या डोक्यात नसेल तर दत्ता घाटला शाहीर नसेल. तू घरामध्ये बायको असताना तुम्ही अनेक कामं करता आणि शेवटी लोकांना बोलता अरे तू तुझ्या जिंदगारीवर बुवा ही तुझी समजली लागी काय ती. हा वाड्यावरती जाऊ नको माझ्या, ही ती ईश्वराने दिले. लक्षात घे
म्हणजे हाय ती हाय पण तू आहे ना फुटलेस ना असा गांजा पिऊन ए बिअरच्या बाटल्या हा कुठं कुठं फुटल्या म्हणून काय म्हणतोय हा, दीड बीट बाना तोप काना बाहेर हजार लपड फाडून कपड नावी लागला या निघाल बोट नावाला लावला या निघाल बोट व तुझी बायको नाही मी बोलतोय मी तुझी बायको आता बोलत नाही हा बाहेर हजार लपड फाडून कपड लावला या निघाल बोट नावाला लावला या निघाल बोट स्वतःची बायको घरी असूनही मी व तुमची बायको बोलत नाही शास्त्र आहे हा मला बोलतोस काय रे शेवडे आहे शकण्या मिळवतोस रे काय स्वतःची बायको घरी असूनही अरे आणि फुगवला दुसरीचा पोट समजने को इशारा काफी तापवणे का नाही झोपवते आपण ऐसा नीचे स्वतःची बायको घरी असूनही यानी फुगवला दुसरीचा पोट स्वतःची बायको घरी असूनही स्वतःची बायको घरी असूनही ऋषी मुरूंच्या घरामध्ये जाऊन आणि वास काढला तिला म्हटलं म्हणून काय म्हणते बुवा तुमच्या बायकोचा विषय नाही म्हणून ऋषी कसं आहे का झाला बघा बुवा वस्तीला घरी सौभाग्य वस्तीला घरी ठेवली शेवटी निघाली अशी लोटा शेवटी निघाली अशी लोटा स्वतःची बायको घरी असूनही स्वतःची घरी बायको असूनही याला फुगवला दुसरीचा पोट स्वतःची घरी बायको असूनही याला फुगवला घरी स्वतःची बायको
हॅलो, हा बसा बसा. अजून देऊ. हा बुवानी 1.5 तास वारी केली, 1.5 तास लक्षात घ्या, 1.5 तास केली. सगळ्या गोष्टींचं उत्तर आणलंय लक्षात घ्या. पाऊस नाही. आणि बुवा तुम्हाला माझी विनंती आहे, ज्या वेळेला आमच्या इथे आता सचिन बुवांचं तुम्ही नाव घेतलं, सचिन बुवा कार्यक्रम नाही म्हणून बुवा संदीप बुवांना मिळतात. आयोजकांना माझी विनंती आहे, जेवढे माझे शो झालेत आणि हा आयोजकांना विनंती आहे माझी, सचिन बुवाला विचारून मला कार्यक्रम दिलात का, की ह्या बुवाला विचारून कार्यक्रम दिलात? माझे वारे वेगळे असतात बुवा. तुमच्याकडे कार्यक्रम नाही, दुसऱ्यांचं नाव तुम्हाला चढवणारे भरपूर असतात. सचिन बुवा आम्ही आहोत. हा सचिन बुवा आणि संदीप बुवा काय वेगळा नाही, राजेश निकनी मोरे बुवा काय वेगळा नाही. परंतु आज आज आता माझ्या लक्षात आलं, म्हणजे इथे पण आलं, सन्माननीय आमचे मित्र बंधू, आमच्या घरातले शाहीर विजयजी निकम म्हणजे गुरु समान आणि राजेजी निकम यांचे आजोबा ऑफ झालेले आहेत. त्यांना सुद्धा मोरे बुवांकडनं भावपूर्ण श्रद्धांजली. खरं सांगतो, दुःखामध्ये असून सुद्धा एवढी बारी करते म्हणजे विचार करा, जर माझा उठला बाण तीराचा तर आम्ही काय करू, तर आम्ही काय करू. अरे 3 खेळातले 3 वाघ असे आहेत ना, तुमच्या उरावरती बसून आहे. मला कोणाचं नाव सांगायचं नाही, कोणाचं नाव सांगायचं नाही, लक्षात घ्या. ह्याचं नाही त्याचं, ज्याचा दम असेल तो करेल बारी. तुझ्या दम नाही, तुझ्या दम नाही बुवा, तू संपलाय होता. तू तो असं बोलतो, उलट उलट वैयक्तिक बोलतो. शिव्या द्यायच्या असतील ना मी आशा पण देईन, आशा पण देईन. हा पब्लिक काहीच नाही. या ठिकाणी भीमन कोणी माझा कार्यक्रम झाला होता, त्यावेळेला भीमन कोणची जिरवली, ते पण गांजाचे, ते मोठे गांजाचे. या लांबोरे भाऊ पण आहेत पुलिस मध्ये, त्यांची पण मारून जाणार म्हणजे जाणार. हा मोरे भाऊ लागताय. तू कुठला कालचा शब्द बोल, मला सांगतोय. ज्याची लायकी नाही गलगी जोर करायची त्याने बोलायचं नाही, त्याने आयुष्यामध्ये बोलायचं नाही. म्हणून काय म्हणतो, बापाची अक्कल भेटत नाही, टोपी घालून येतोस, हे मी फेटा घालायचा, त्याची अक्कल तुझ्या भेटत नाही रे शामड्या. हा म्हणून 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 छान गायली. सगळ्यांचं उत्तर देऊ का, की बुवांवरती मार मारू? सगळ्यांचं उत्तर आलेलं आहे. गाड सम्राट तू प्रल्हादा, शिंदेशाहीत परे तू दया. सर्वात छान गायली. बुवांना उत्तर दिलं नाही तरी सुद्धा मी लिहून आणले. अरे लेकर ही जमली सारी, ही ऊर्जा अंगात न्यारी, उत्साहाने राववाडी, आनंदाने चाले. नवरात्रीच्या या सोनेरी दिनी महाआई महाकाली आईचे दर्शन झाले. म्हणून बुवानी गण गायला. बेशक तुम मेरी मोहब्बत हो. त्याचे आपले म्हणून जास्त न बोलता बुवांचा गण पण आहे.
मग सांगशील का गजरा पाहिला तुला कोणी पहिला त्या मायेचा आणि छायेचा अरे ओझा कसा वाहिला मग सांगशील का पहिला तुला कोणी पाहिला उत्तर गोवांचा गण असा होता खेळ नाही आली तुझा समजू नाही शकला नाती सारी माया नाही उरली स्वतः तुम्हाला लागला धडा म्हणून आता गोवा आता मला म्हटले मला 13वा करणार गोवा 13वा करणार बरोबर ना गोवाला अडचण आली असेल मग 13वा करताय आमच्याकडे 12वा करतात कधी कधी हा गोवा तुमच्या घरामध्ये काय प्रॉब्लेम झालाय काय हा अरे 13वा माता करायला गोवा हा हे तुम्ही असे हे लांजेवाले असे तर काय दोघे केलं हा आमचा 13वा करता म्हणजे काय चाललंय काय तुमचं अरे शायराला बोलकाला शिकाल तर टिकाल नाही तर शून्यामध्ये विकाल तुम्हाला कुत्रा विचारत नाही लक्षात घ्या आमच्या खेळमध्ये पण तुमची किंमत नाही आज राधापूर लांजा पट्ट्यामध्ये आम्ही शब्दवाले खेळवाले येतात म्हणून तुम्ही टिकता तुमची बाहेर करणार टायमाला तर हा आया बहिणी काय उद्या होती नाही कोणाच्या म्हणून काय म्हणतोय आता 13वा करतो 13वा आता हा मेल्यावरती ह्याला काय होईल हा मेल्यावरती मी काय म्हणतो बापांकडे बोला गावासाठी लोक आली पण तू मेल्यावरती झाल्या ए नालाय का कुत्रा पण येणार नाही असं वागलं असतं एवढं टिकव हा गुरु माऊलीनं जसं घराने टिकवलंय तसं टिकवायला प्रयत्न कर तर येतील म्हणून हा गाणा खास आताच लिहिलंय तुझ्यासाठी बघ आई जवान होईन पोपट हा लागला विद्युत बोलायला अरे गर्वानं वागशील तर कर्मानं मरशील मेल्यानंतर तुला 4 खांदे करी लागतील बरोबर ना 13वा करतो 13वा याचा 12वा करतो एक दिवस वाढवला मी याचा म्हणून गर्वानं वागशील तर कर्मानं मरशील मेल्यानंतर तुला 4 खांदे करी लागतील जवळ तुझ्या नाही येणार कोण शाहिदा ओ गराटे जवळ तुझ्या नाही येणार कोण असा तडपडशील रे गर्व अभिमान बाळगू नको उतानी साधनार पडशील गर्व अभिमान बाळगू नको उतानी साधनार पडशील
हे बुवा असे बार शाब्दी बार द्यायची लक्षात घ्या चारी वर अभिमान बाळगू नको चारी वर अभिमान बाळगू नको उताने सगळं पडशिले चारी वर अभिमान बाळगू नको उताने सगळं पडशिले बरोबर ना विषय 13वा केलं आता हा कर्तव्याचं काय होईल ते मी बोललो अजून बोलू का बोलू हा पब्लिकचा रिस्पॉन्स पाहिजे तर मजा येईल आल्यावरती बघा अहो ह्याचे कपडे काढा टाकल्यानंतर बरे बोलणार अजून त्यांनी ओळखच नाही जीवन बोन आता साईडला ठेवले आता हे दोघे जण उडतायत बुवा ज्याची लायकी बापाच्या डोक्यामध्ये नसेल ना त्यांनी गायन पण करू नये बघ आता माझ्या बापाचा विषय काढले त्यांचा बाप आहे की नाही हा म्हटलं बुवा पहिला तुमच्या चोपडीत नसेल तर तेवढी खोपडीमध्ये माझ्या आहे बापाचा विषय काढला म्हटलं का माझाही बाप आहे आज गुरुवारी शिवशाही उठवा साळवी पण माझे वडील म्हणतात होते काय कलेमध्ये बाबा तुमचे वडील कलेमध्ये होते पण आज मला सांगतो आज ईश्वराला माझी देण आहे परमेश्वराला देण आहे माझा वडील माझा बाप ज्यांचं बघून मी शिकलो ते माझे कैलासवासी वामन मोरे बुवा थोडके वाजवायचे हे जर मी काढलं तर बुवा तुमचे लोकशाही दत्ताचे घराडे कैलासवासी त्याला मी मानाचा दुसरा करून कार्यक्रम करतो 3 दिवस सांगितलं मला 3-4 कार्यक्रम मला म्हटलं त्यांचा आदर करून तुम्ही त्यांचे मुलात चांगल्या करते लोकांना द्या अरे हिजडा बोलून सुद्धा लवड्या बोलून मिळणार आहे जर मी काढलं बुवा खरं सांगतोय इथं लांजामध्ये राजापूर लांजा लांब नाही तुम्ही घरी पण जाऊ शकत नाही लक्षात घ्या ज्याची लायकी आहे त्याने बारी करायची ना लक्षात घ्या वैभवांशी म्हणून हा काय शब्द वापरतात बुवा मी बोलू का आता हा म्हणून काय म्हणतो हा बायकोचा विषय आला यांना बायको लागते बायको आणि घरातली बायको सांभाळता येत नाही प्रत्येकाला आणि हा मला सांगतायत म्हणून एक बार एक बार तो दास का वाण्याला काय म्हणतो की सगळी उदारी सगळी आहे ना उदारी आहे आता ही उदारी म्हणतात ना हे सगळे आहेत ते उदारी ह्याला कोणी आणलं राधापूरला म्हणजे उदारी तुमची आहे का माझ्याकडे मला पैसे देऊन मी कार्यक्रम करतोय म्हणून काय म्हणतोय तो कबीर वाण्याला काय म्हणतोय की वाण्या माझ्या घरामध्ये सगळी सगळी जेवायला आलेली आहेत अरे हो अरे ह्याला काहीतरी साईडला घेऊन जा बुवा ते काय तुमचे नाही का तुम्ही माईकवरती या आपण बोलू एकदा म्हणून काय बोलतोय उडवतोय बार उडवायचा म्हणजे उडवायचाच हा मग कबीर काय म्हणतोय ए वाण्या मला माझ्याकडे पैसे नाहीत मला 2 सामुग्री आहेत ते मला घेऊन जा तो आणि काय म्हणतोय एवढी उदारी आहे चे भनमारी आता मी का ऐकणार नाही आता तो आणि बोलतो एक काम कर मी थकलो तुझी बायको एका रात्रीसाठी माझ्या घरामध्ये पाठव जे तुला पाहिजे ते घेऊन जा कसा विषय आणलाय बुवा आता मी काय दमन आणत नाही भाडून आणत नाही पण विषय कसा आहे अरे काय हवं ते घे रे बायकोच पाहिजे काय पण मला वचन दे रे अरे वचनात ताकद मोठी अरे वचनात ताकद मोठी अरे माझ्याकडं तुझ्या बायकोला वाणी म्हणतोय कबीरला गोबी नाही माझ्याकडं तुझ्या बायकोला अहो ह्याची बायको बघाल ना झाला हा फुगला वास काढ्या
पण बायकोकडे लक्ष अजिबात काय. बघा रे मला बोलतो बुवा असं आहे हा, मला बोलतो टीव्ही झाली टीव्ही. बुवा टीव्ही नाही ही ईश्वराने देत दिलेली, लक्षात घ्या. जेवढी या कलेमध्ये घासले हा तुम्ही वास काढून तुम्हाला येड्स होईल. तुम्ही वास काढून तुम्हाला येड्स होईल ते आम्ही करत नाही बुवा. कलेमध्ये घासले जेवढं तुम्ही कमवलं नसेल ना, आज 24 तास घरामध्ये माझ्या माणसं असतात बुवा रेकॉर्डिंगला स्टुडिओ मध्ये, त्यांना बोलवतो गाणी हा म्हणून हा त्रास बुवा. 2 कार्यक्रम करणार मी मोठेपणा सांगणार माझ्या चपलीची धूळ नाही तुम्ही माझ्या पायाची. अरे माझ्याकडे तुझ्या बाय तुला पाठव एक रात्रीच्या साठी. काय हवं ते घे रे मला वचन दे रे. काय हवं ते दे रे वचन दे रे. आहे वचन लागत मोठी, आहे वचन लागत मोठी. माझ्याकडं तुझ्या बायकोला, माझ्याकडं तुझ्या बायकोला पाठव एक रात्रीच्या साठी. माझ्याकडं तुझ्या बायकोला पाठव एक रात्रीच्या साठी. माझ्याकडे तुझ्या बायकोला पाठव एक रात्रीसाठी. माझ्याकडे तुझ्या बायकोला पाठव एक रात्रीसाठी. माझ्याकडं तुझ्या बायकोला, माझ्याकडं तुझ्या बायकोला. जो असा असतो त्याला सामान्य फरक असतो. माझ्याकडं तुझ्या बायकोला, माझ्याकडं तुझ्या बायकोला पाठव एक रात्रीसाठी. माझ्याकडं तुझ्या बायकोला पाठव एक रात्रीसाठी. माझ्याकडं तुझ्या बायकोला पाठव एक रात्रीसाठी. माझ्याकडे तुझ्या बायकोला पाठव एक रात्रीसाठी. काय हवं ते घे रे मला वचन दे रे. काय हवं ते घे रे मला वचन दे रे. आहे वचन लागत मोठी, आहे वचन लागत मोठी. माझ्याकडे तुझ्या बायकोला पाठव एक रात्रीसाठी. 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 वा अशा गोष्टी पाहिजे असतील ना तर अशाच देईन मी. प्रेमानं बघा ते ठिकाण मायाशी. हे अजून खरं सांगतोय, अजून एक बारी आपल्या 2 तारखेला लक्षात घ्या काढायची असेल. मी प्रेमान मी खरं सांगतो, रंगदेवीची शपथ घेऊन सांगतो, जर माझ्या वागण्यात गेला तर मी अशीच गाणी गाणार. मी सलमानने बुवाना नाही हा पुढवतो. बुवाना मी विनंती केली होती 2-3 वेळा केली. म्हटलं बुवा गुरुवारी आपले दत्ताचे घराटे आहेत, त्यांचा मान सन्मान करून मी म्हटलं बारी करा. पण बुवा काय हातामध्ये आला माईक की बुवा डेंजर. त्यांना वाटतं काय म्हणजे आम्ही शाने काय लाजेवाले खेळवाले म्हणून अजून एक बार देऊया आपण. निर्विट बाणा तोप काना. अरे काना माझी काना या वाकडं घेऊन आला माकडं. याला म्हणायचं काय. तो हनुमंत रावणाला म्हणतोय अरे काना या वाकडं घेऊन आला माकडं. याला म्हणायचं काय. आता रावण म्हणतो हनुमंताला, त्या प्रभू आम्हाला काय म्हणतो, अरे स्वतःची बायको न टिकू शकला. याला मर्द म्हणू की बायका. स्वतःची बायको न टिकू शकला. याला मर्द म्हणू की बाय. स्वतःची बायको न टिकू शकला. याला मर्द म्हणू की बाय. स्वतःची बायको टिकू
पॉकेटमध्ये जास्त नको काय गोवाना पण बारीक करू दे म्हणजे बोलू दे काय विषय नाही हा म्हणून गोवाची निवड होती हे नको जातात सगळे बाहेर जातात जास्त पण जास्त त्रास घ्यायचं नाही गोवाचे कार्यक्रम नेमकेच आहेत आपले सलग आहेत हा आणि बोलल मी असा गातो गोवा तुला स्केल माहित नाही अजून तुझे संगीतकार पहिले बघ ना कुठल्या स्केलला वाजवताय ते ढोलक कुठं लागलाय हे शिकून घे तू गातो कुठं बोलतो कुठं काय करतो कुठं अरे टोपीवाल्या फेटेवाल्या म्हणून गोवाची गवण होती रिक्षानं बसली टॅक्सीने बसली बघा उत्तर या गोकुळ नगरीत चर्चा ही झाली विषय आहे खात्रीचा ए गोवा सवाल आपल्या मैत्रीचा अरे काना येऊन चढतो रात्रीचा बोलले ना हा आता कसा उत्तर आहे का स्वतःच्या आईला तुला लाजवली बोलते बोल स्वतःच्या आईला तुला लाजवली सांगतो विषय कालच्या रात्रीचा तुझा वेद्या सुदामा असून मैत्रीचा वेद्या सुदामा असून मैत्रीचा म्हणतो काना गांडू हा भित्रीचा वेद्या सुदामा असून मैत्रीचा काना निघाला गांडू भित्रीचा बेट्या सुदामा असून मैत्रीचा काना गांडू निघाला भित्रीचा अजून काय पाहिजे का भावना देव काय धूस हा थोडासा मागे तो बोला बसा हा आता आम्ही काय म्हणतो हा ज्या ज्या गोष्टी मग बोललेत आता ते बोलले त्याचं उत्तर मला द्यायचं आहे गेल्या बारीमध्ये बोलले त्याचंही उत्तर देऊ का गोवाना मग समजेल म्हणजे आता हे बारी दुसरी बारी करतील हे येऊन यांना असं वाटतं की मी बादशाह म्हणजे माझ्या हातामध्ये माईकाला पण मी वाघ झालो वाघ नाही हे वाघाची शेपूट कधी आयुष्यामध्ये उठत नाही बघा प्रयत्न करा कुत्र्याची अशी वाकडी असते पण वाघाची नाही जास्त उठत गोवा म्हणून गोवा मला बोलले परवाच्या बारीमध्ये हा जावईच्या पर्यंत विषय करताना विनंती केली पण जातीवर जाऊ नका ज्या वेळेला ही जात तुमच्या नजरेसमोर येईल तेव्हा तुमचं काहीतरी वेगळं काय नाही का होईल जातीवर ना बोलायचं नाही बुवा असे बोलणारे तुमच्या जवळचे त्यांना पण विचारा हा त्यांना मी आता विषय मी आता होता तो देत नाही परंतु त्याच्या पुढचा विषय हा
त्यांच्या वडिलांचं काय बोलले, चुडी माझ्या नारी कंगन माझा रे गा. गोवा बोलल्या, हा गोवा बोलले, गोवा मला बोलले होते त्या बारीमध्ये. माझ्या बापाचं नाव येड्या साऱ्यांच्या मनात हाय रे. मी काय म्हटलं आहे ना, आज माझ्या गुरु समान आहेत, पण ती बाप जो चप्पल घालतो तुझ्या पायामध्ये बसणार नाही आयुष्यामध्ये. ते टिकवायचा प्रयत्न तुम्ही करा, आजी सांगतोय. उत्तर काय देतो ऐका. माझ्या बापाचं नाव येड्या साऱ्यांच्या मनात हाय रे. नको समजू मला तू एकटा, तुला खालून वरून लावणार हाय रे. माझं काय कोण उकडणार नाही बुवा, सांगतोय समोरात. हाय समोर, हा हाय समोर. तुम्हाला उत्तर काय देतं ऐका. आणि आता दुसरी बारी तुम्ही कराल ना, हा त्याचं उत्तर काही डेंजर असेल पुढचं लक्षात. मग डेंजर म्हणजे डेंजर. मी अजूनही तिथून खाली गेलो नाही, म्हणून काय म्हणतो ऐका. तुमच्या विषयाला विषय ऐका. अरे बदनाम केलं सनाब ऐका, बदनाम केलं सनाब, सांग आहे का तुला ते ठाव. बाप हुशार होता तुझा, बाप हुशार होता तुझा, त्याच गमवलं सर्व नाव. बदनाम केलं सनाव, बदनाम केलं सनाव, सांग आहे का तुला ठाव. बदनाम केलं सनाव, सांग आहे का तुला ठाव. बाप हुशार होता तुझा, बाप हुशार होता तुझा, तो केल्यावर गमवलं सनाव. बदनाम केलं सनाव, सांग आहे का तुला ठाव. 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 ओके, शेवट घेऊ की आपण. अजून टाकू का बोला, टाकू का बोलू का बोला. अहो मी काय म्हणतो, या थांबा थांबा, आता बोलची परत काढतो. हा बसा. बघा यांना असं वाटतं काय माहिती का, कालची पोरं म्हणजे आम्ही कालची पोरं नाही, 17 वर्ष घातले बो आमची पिकली, आमची पिकली. हा हा तुम्ही आता टोप्या घ्यायला लागलो. नाचतोय बघ कसं होतं, नाचतोय बघ, नाचतोय बघ. काढू काय अजून येऊन वैयक्तिक काय गोष्टी बोलायच्या नाही. मी जर काढले आता त्या पण खूप आहेत माझ्याकडे, लक्षात घ्या. म्हणून काय म्हणतो ऐका, परत एकदा विषय.
तुझ्यासारख्या अनेक जणांना मी रडवली आहे. माझ्या यशाची वाट मी स्वतः वडवली आहे. अरे माझ्या वाटेला जातो त्याला आयुष्यभर रडवली आहे. आणि घरातील बुवा माझ्या शेवट्या पोरा नादाला लागू नको. अरे तुझ्यासारखी चिल्लर मी पायाखाली तुडवली आहे. अरे मी असताना तुझ्या लग्नाची बापा मनात साठवलं. मी असताना कराटे आता दिवाळी येते होळी कराटे कराटे. मी असताना तुझ्या लग्नाची बापा मनात साठवलं. बायकोमध्ये नवऱ्याला सोडून बायकोला माझ्या नवऱ्या सोडून बायकोला माझ्या नवऱ्याने बघा तुला पटवलं. सोडून बायकोला माझ्या नवऱ्याने बघा तुला पटवलं. सोडून बायकोला माझ्या नवऱ्याने बघा तुला पटवलं. सोडून माझ्या बायकोला माझ्या तुला बायकोला या नवऱ्याने बघा तुला पटवलं. सोडून बायकोला माझ्या नवऱ्याने बघा तुला पटवलं. सोडून बायकोला माझ्या नवऱ्याने बघा तुला पटवलं. सोडून बायकोला माझ्या नवऱ्याने बघा तुला पटवलं. मी असताना तुझ्या लग्नाची बाबा मनात साठवलं. मी असताना तुझ्या लग्नाची बाबा मनात साठवलं. बायकोला माझ्या नवऱ्याने बघा तुला पटवलं. विनंती आहे शेवटचा विषय घेतोय. विनंती आहे असे गाण्यातला मार्मिक विषय गायचे एकमेकांना बोलायचं नाही. जसं तुम्ही बोलता लवडे म्हणजे काय अनेक शब्द माझ्याकडे डिक्शनरीमध्ये आहेत. म्हणून शेवट घेतोय. जास्त वेळ नाही घेता. जास्त वेळ झाला सलग कार्यक्रम आहे. बघा कोकण म्हणजे आपलं सुख आहे. कोकणामध्ये अनेक कला सादरीकरण होतात, सण होतात. ही परिश्रमाची भूमी आहे. रत्नागिरी म्हणा अनेक तालुके आहेत आणि ह्याच कोकणामध्ये अनेक कलाकार होऊन गेले अजूनही घडतात. म्हणून हे कोकण आपलं कसं आहे हे गिरातोड मांडतोय. गोवा ऐका शेवटचा विषय. युवांना विनंती आहे मार्मिक बोला पण वैयक्तिक बोलू नका. मार्मिक बोला गाण्यातून पण वैयक्तिक बोलायचं नाही. म्हणून शेवटचा विषय. कुठं गेला शंकर माझा मसनामधी गबा. कुठं गेला शंकर माझा मसनामधी. निसर्गाच्या खुशीत
ह्या कोकणच्या पुण्यभूमीत असे हे सुख कुठे मिळणार नाही. असे हे सुख कुठे मिळणार नाही. अरे सुंदर नटलेलं माझं कोकण हाय रे बाय. सुंदर नटलेलं माझं कोकण हाय. निसर्गाच्या कुशीत कोकणच्या पुण्यभूमीत. निसर्गाच्या कुशीत कोकणच्या पुण्यभूमीत असे हे सुख कुठे मिळणार नाही. असे हे सुख कुठे मिळणार नाही. सुंदर नटलेलं माझं कोकण हाय रे बाय. सुंदर नटलेलं माझं कोकण परशुरामाची पुण्य पावन भूमी. कलाकार अनेक घडले कुठे नाही कमी गवाय. कलाकार अनेक घडले कुठे नाही कमी गवाय. कलाकार अनेक घडले कुठे नाही गवाय. साधू संत अनेक मंत घडले कोकणी. तुझी काढू त्यांच्या आत आम्ही आठवणी गवाय. तुझे काढू त्यांच्या आत आम्ही आठवणी गवाय. तुझे काढू त्यांच्या आत आम्ही आठवणी गवाय. नमनदुर्ग कलाकारांची सीमाच नाय. नमनदुर्ग कलाकारांची सीमाच नाय. सुंदर नटलेलं माझं कोकण हाय रे बाय. सुंदर नटलेलं माझं कोकण हाय. सुंदर नटलेलं माझं कोकण हाय रे बाय. सुंदर नटलेलं माझं कोकण हाय. निसर्गाच्या कुशीत कोकणच्या पुण्यभूमीत. निसर्गाच्या कुशीत कोकणच्या पुण्यभूमीत असे हे सुख कुठे मिळणार नाही. असे सुख कुठे मिळणार नाही. सुंदर नटलेलं माझं कोकण हाय रे बाय. सुंदर नटलेलं माझं कोकण हाय. बाय 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 बाय. सुंदर नटलेलं माझं कोकण हाय रे बाय. सुंदर नटलेलं माझं कोकण हाय. धन्यवाद. रसिको काय चुकलं असेल क्षमा असेल मंडळाला माझी विनंती आहे. वेळ जास्त नाही.